हाताळला आणि तोच गोलंदाज ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर अनिकेत. अनिकेत आपण या, तुम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ही जर्सी देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येईल तुमचा. चला व्हीएससी संघ आणि साई माऊली संघ या दोघांमधला बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय व्हीएससी संघाचा आणि फलंदाजी प्रवृत्त केलेला संघ साई माऊली संघ. सलामी गोलंदाज कार्तिक, सलामीर फलंदाज वैभव स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आणि स्वरूप नॉन स्ट्राईक एंडवरती. तर मात्र टप्पा पडून चेंडूला येऊन दिला, अखेर क्षणी त्या चेंडूला मोडून टाकला, दिशा दिली फाईन लेगची आणि पहिली धाव काढली गेली. धावसंख्येला सुरुवात केलेली आहे वैभवच्या 1 धावेने. दरम्यान पुन्हा एकदा कार्तिक गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतो. खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलेला चेंडूला एक धाव, दुसरी रिटर्न येत असताना या ठिकाणी क्रीज मध्ये पोहोचला एक का पंचांनी थडंब्यावर रेफर केला गेलेला आहे. रिटर्न आले होते, वैभवनी परत पाठवलं होतं, परंतु परत पाठवत असताना फेकी आली होती कार्तिकची. इक्बालने तो गॅदर केला, एसटीनं लावलं. तो परत पाहू आपण क्रीज मध्ये आपल्या सुखरूप पोहोचलाय का स्वरूप. आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय तर निश्चितच चेंडूवरती धाव नाही येणार, तर चेंडू होतो डॉट निर्धाव. ऑन साइडला टाकला तर मात्र या ठिकाणी चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. 22 या ठिकाणी आहेत आणि दुसरा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निश्चित ऑन साइडला चांगला ड्राईव्ह केला होता आणि आपण पाहिला चेंडूवरती चौकार गोळा केला. 3 चेंडू 5 धाव फलकावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा मारला फटका आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक राज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, अडवतो चेंडूला. एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पहिलं षटक मार्गस्थ आहे. 6 धाव फलकावरती आहेत. वैभव स्ट्राईक एंडवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू हा सुद्धा गॅप मध्ये. आता मात्र भाऊ वैभवने भावेशने चेंडू अडवलाय. लास्ट बॉल धावा फलकावरती. 7 o'clock 7 धावा फलकावरती. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय स्वरूपला त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भाऊने फेकलाय थ्रो, परंतु एक धाव कंप्लीट. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 8. वैभव आणि स्वरूप ही जोडी मैदानामध्ये चांगली सुरुवात करते. नवीन गोलंदाज इक्बाल गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव काढली जाते या चेंडूवरती ह्या षटकातली. धावा फलकावरती 9. आता मात्र पुन्हा एकदा ढकलून दिलेला आहे 1 धावेसाठी. धावसंख्येत 1 ने अजून वाढ. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 10 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. इक्बालचे चेंडू आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने टाकतात, एक चुटकी गोलंदाज आपण यांना सांगितलं जाईल. टप्पा पडल्यानंतर ज्या ठिकाणी आपण हा चेंडू 10x प्रीमियरचा वापरतोय तर हा चेंडू इतका कडक असतो, टप्पा पडल्यानंतर बाउन्स जास्त होतो पिचवरनं. भरपूर वेळा पाहिलेला आहे आणि त्या चेंडूंवरती समजा फलंदाजाने
जबरदस्ती मारायला गेला तर तो षटकार मारूनच बाद होतो. त्या कारणे आपण पाहतो हे बाउन्स होणारे चेंडूला प्रत्येक फलंदाज आपण पाहिलं तर 1 रन मध्ये कन्वर्ट करणं साजेश ठरतो. बैंक ओपन होने में अभी देर है, पर कर्नल साहब के लिए एक्सिस बैंक पहा टप्पा पडल्यानंतर उसळी किती घेतली जाते चेंडू असा वाटतो की टप्पा पडला हालून येतो तो चेंडू, टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी जास्त घेतोय. आपण पाहिलं आतापर्यंत 5 चेंडूवरती 5 धाबा काढल्या गेलेल्या आहेत, कारण इक्बालची गोलंदाजी मात्र या ठिकाणी चांगली राहिलेली आहे. ड्राईव्ह केलेला आहे खोलवर टप्पा चेंडूवरती आपण पाहतोय फेकी आलेली आहे, गॅदर सुद्धा केलाय आणि तितक्याच जलद गतीने यष्टीलला चेंडू लावला गेला. रनआउट स्वरूपाने या ठिकाणी वैभवला बाद व्हावं लागते. $7,915 होते, आज 917 झालेले आहेत. आता मात्र दाखल झालेले आहेत, त्यांना विनंती असेल आपण येऊन मंचावर विराजमान व्हायचं आहे. हरेश्वरजी घरत दरम्यान आपण पाहतो यश आल्या आल्या चौकार ठोठावतोय. यश वाळकरनी अजून 2 चौकार मारले तर आकाश वाळकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दादा तू 2 चौकार अजून मार, तुला मी 500 रुपये देतो, घरी गेल्यानंतर मला परत दे. हा आणि आयोजन कमिटीचा या ठिकाणी वेगळा एक का 10 पट करून तू आणून द्यायचे रिटर्न. ऑन साइडला भिडकावलेल्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आक्रमक पवित्र्याने आज फलंदाजी मार्क वरती मी उतरल्यानंतर फलंदाजी करीन या अनुषंगाने मारलेले हे फटके. 20 धावा फलकावती हलक्याने घेऊन काढला. निश्चित आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी वंश लास्ट बॉल असेल, धावा फलकावती 21-21. हलक्याने घेऊन काढला चेंडूला, धाव कंप्लीट. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावती आहे 2-2 डबल दुवा 22. महत्वाचा फलंदाज VVSC संघाचा आहे. पहा यश वाळकर तुम्हाला 2 अजून चौकार मारले तर आकाश वाळकर कडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघा, मला काय फरक पडत नाही, मला टीमसाठी खेळायचं आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार. 2 चौक येऊ का नको पण एक तरी धाव प्रत्येक चेंडूवरती माझ्या बॅटीतनं येईलच अशा अनुषंगाने केलेली ही बॅटिंग आपण पाहतोय. 23 धाव फलकावती लगावले, 5 चेंडू बाकी आहेत. ओ सोड म्हटलं त्या ठिकाणी यशचा कॉल आणि तो चेंडू सोडला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. अबांतने धावसंघामध्ये पाड 24 धाव फलकावरती हलक्याने घेऊन काढला हा चेंडू. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 25वी धाव फलकावरती लगावली गेली. आता मात्र मजबूत आम्ही प्रथम नाणेफेक जिंकला असतं तर आम्ही फलंदाजी घेऊ असं म्हटलं होतं कर्णधार साई माऊली संघाने आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मात्र दाखवून दिलेलं आहे या धाबा लगावून. 26 धावा फलकावरती आहेत. अजून आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्या. 29-30चं टार्गेट येऊन राहील. जे टार्गेट या पटांगणावरचं एक चांगलं टार्गेट असेल, जे डिफेंससाठी भरपूर उपयोगी ठरणारा असेल. तर 27 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडू बाकी असतील. आशुतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय आणि स्ट्राईक वरती यश वाळकर.
ता मात्र चेंडू डॉट करतोय आशुतोष चांगली गोलंदाजी करतोय, चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय. ढकललेल्या डिक्लेअर झोन मध्ये 28वी धाव फलकावरती लगावली गेली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 28 रन ऑन द बोर्ड अँड 29 रिक्वायर्ड बी in 24 balls to VVSC team in second inning. साई 111 कर्णधार या टॉस साठी. शिवसाई आणि 111. हर्षोजी घरत सर, तुम्हाला विनंती असेल या मॅचचा टॉस तुमच्या हस्ते होईल. आपण टॉस को बॉस मध्ये यायचंय. चला 111 कर्णधार या, शिवसाई कर्णधार या. चला शिवसाई कर्णधार यायला लागलेत. 111 संघाचा कर्णधार 111 टीम कॅप्टन आव प्लीज. चला आजच्या दिवसातल्या 5व्या सामन्याचा या ठिकाणी टॉस केला जातोय, ज्या ठिकाणी 111 संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. शिवसाई संघाचा कर्णधार आपले प्रमुख अतिथी हरेश्वरजी घरत सर यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल, इट्स अ हेड. अगोदर कॉल ऐकायला आला नव्हता, एकाने परत नाणं उडवलं गेलं होतं. आता मात्र नाणेफेक जिंकलेला. आता काय निर्णय असेल? बॅटिंगच करायची आहे. निश्चित आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागलं होतं, परंतु आता मात्र त्या पराभवाला या ठिकाणी बाजूला सारून पुढच्या मॅचसाठी काय रणनीती असेल आणि कोणत्या पद्धतीची प्लॅनिंग असेल. थँक्यू सो मच. या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शिवसाई संघाचे कर्णधार, नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाहीये, तर नाणेफेक तुमच्या वतीने लागला असता तर काय झालं, काय निर्णय असता तुमचा? आम्ही फिल्डिंग घेतली. म्हणजे मनासारखा कॉल आहे, मनासारखा कॉल आहे तर समोरचा संघ 111 संघ आहे, त्यांना त्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 24च्या आतमध्ये. 24च्या आतमध्ये करण्याचा. आणि पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागलं होतं, आता मात्र त्याला बाजूला सारून आता कोणत्या पद्धती रणनीतीची आणि कोणत्या पद्धतीची आपल्या खेळाडूंना सूचना द्याल? टीमला त्यांची चुकी माहीत पडली आहे, ती आता सुधारायची कोशिश करू. थँक्यू सो मच सर्व प्रतिक्रियांबद्दल. मॅचचा अहवाल आहे असा की नाणेफेक जिंकलेला आहे 111 संघाने. 111 संघाने प्रथम बॅटिंग घेतलेली आहे आणि समोरचा संघ त्यांचा शिवसाई संघ त्याला क्षेत्ररक्षणासाठी प्रवृत्त केलेला आहे. वळूया सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी पाठलाग होणार आहे 29 धावांचा. त्या ठिकाणी निश्चितच त्याचा अहवाल आपल्याला ऐकवला जाईल कॉम्बॉक्स मधून. थँक्यू सो मच. चला बोलूया सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 29 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी व्हीबीएससी संघाचे सलामीवर बॅटर आले होते. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा या ठिकाणी फक्त लगावल्या गेल्या आणि एक गडी बॅक टू पार गेला. राजला परतावा लागला रनआउटच्या रूपाने. आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसरं षटक टाकण्यासाठी आदित्य सज्ज होतोय. आशुतोष खेळपट्टीवरती आहे, भावेश नॉन स्ट्रायकरवरती भाऊ.
मात्र नोचा इशारा पंचांकडे दिला जातोय. चुकी घडली जाते गोलंदाजा मार्फत आणि 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड. धावा फलकावरती 6.
या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धाव फलकावरती होती. त्यानंतर आपण पाहिलं जयेश हे षटक पहिल्या चेंडूवरती आशुतोषला बॅक टू दी बॅट पाठवलं आणि त्यानंतर लेफ्ट आर्म फलंदाज कार्तिक अकुटप्या चेंडूवरती मारला फटका. या ठिकाणी आल्या पहिल्या चेंडूवरती चार्ज करतो. फलकावरती लगावलं जातं. या चौकारांशी आपण धावा पाहिल्या तर 15 फलकावर आहे. आता मात्र येणारे चेंडू असतील 10 आणि 10 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. कार्तिक स्ट्राईक वरती आहे पहिल्या चेंडूवर चौकार. आता मात्र पुढच्या चेंडूवरती काय हा 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 क्या बात आहे. पंचांचा निर्णय काय आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी थोडासा फिरला होता. एज पण पाहायची आहे. एज म्हणजे वय नाही, बॅटीची कडा लागलेली आहे का ते आणि पाय सुद्धा पोहोचलाय का ते पण बघायचं आहे. म्हणजे 2 ठिकाणांवरती लक्ष द्यायचं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये असं भरपूर पाहायला भेटते. चेंडू बॅटीला पण लागतो, पायाला पण लागतो, एलबीची पण अपील असते आणि त्यानंतर कटची पण अपील असते. आणि त्यात पहिला आता मात्र टेक्निकल टीमला आत्ता करायचं आहे. एज आहे ते सुद्धा बघायचं आहे, पाय पोचलाय ते सुद्धा बघायचं आहे. Show me different angle. Yes, keep rolling. Yeah, now I agree. Yes. गारज आहे या ठिकाणी. तर कल्पेश स्ट्राईक गेटवरती असेल. आता मात्र नवीन येणारा फलंदाज तर मात्र एक चौकार ठोकल्यानंतर चांगलाच कॉन्फिडन्स उंचावला गेला होता. परंतु त्यानंतर आपण पाहतोय 9-14चा इक्वेशन समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश कोलटप्या चेंडूला ऑन साइड ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता. कव्हरची दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु आता मात्र आपण पाहायला गेलं तर बॅटीची खालची कडा लागून खेळपट्टी लगत चेंडू स्वतःच्या फॉल झोनमध्ये गोलंदाजीने अडवला आणि आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावाने धावसंख्येमध्ये 12 धावा फलकावरती आपण पाहिलं तर 16 धावा अजून 13 धावांची गरज आहे. क्या बाद आहे. टप्पा पाडल्यानंतर थोडासा उसळी कमी घेतो चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये टप्पा पडून फिरल्यानंतर जातोय. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 16, 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. त्यामध्ये लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी एकही धाव नाही. साई माऊली संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये, कारण शेवटच्या षटकामध्ये फासला मोठा ठेवलेला आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावांचा फासला आहे बीवीएससी संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. यश टीचे
आज कल्पेश येतोय हे चौथं षटक हाताळण्यासाठी ज्या ठिकाणी 6-13चं इक्वेशन आहे. समोर फलंदाज सुद्धा कल्पेश आहे. तर कल्पेश टू कल्पेश आणि चेंडू अडवलाय. क्या बात है, जबरदस्त फील्डिंग यहां पर. गेंद जा ही रही थी लेकिन उस गेंद को रोक लिया गया. एक ही रन यहां पर मुकम्मल किया गया. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 17 17 रन. अजूनही 12 धावांची गरज. भाऊ खेळपट्टीवरती आहे अजूनपर्यंत. भाऊच्या बॅटतून मोठे फटके येऊ शकतात पण येणं गरजेचं आहे. तर ते येईल का? त्या मात्र 9चा इशारा पंचांकडनं. 9 वरती +1 म्हणजे 9+1 अशा 2 धावा. थांबिले काय बोलला नाही मिले. 9+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये वाढ. आता मात्र 5 चेंडू 10चं इक्वेशन समोर असेल. आता मात्र पुन्हा एकदा कल्पेश समोर. कल्पेश असणार आहे. एक फलंदाज आहे तर एक गोलंदाज आहे. तर या कल्पेश मध्ये कोणता कल्पेश विजयी ठरणार आहे येणारे चेंडू दर्शवतील. खोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी सरळ बॅटने मारला फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वैभव चेंडूला अडवतोय. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. तर मात्र थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी. रिव्ह्यू रेफर केला गेला आहे. नो +1 अजून 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड. धावा फलकावरती 22 4 बॉल 7 4 7 7 7 नो +1 घेतली. 22 झाला. 29 रन टू विन आहे. कल्पेश समोर असताना गोलंदाज कल्पेश थोडासा या ठिकाणी चांगली फिल्डिंग. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. म्हणजे 1 चौकारची मॅच ही आता येऊन राहिलेली आहे. भाऊ आहे खेळपट्टीवरती. निश्चितच VVSC संघ मनामध्ये विचार करेल. भाऊ आहे तर 1 चौकार आरामात येईल. परंतु कल्पेशला दबावामधून बाहेर येऊन चांगली गोलंदाजी करायची आहे. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकायचा आहे जेणेकरून भाऊला संधी द्यायची नाहीये की भाऊ मोठा फटका एक्झिक्यूट करेल. 3-6चं इक्वेशन. कल्पेश समोर आता मात्र भाऊ असणार आहे. 3 बॉल 6 रन. काय होल या मॅचचा अजून काय सांगू शकत नाही आपण. हे बोलत दाखवतील आपल्याला काय होणार आहे या चेंडूंवरती. चला 3-6चं इक्वेशन. कल्पेश समोर. भाऊ स्ट्राईक एंड वरती. तर मात्र या ठिकाणी गाडलाय मोठा फटका. भाऊ करू शकतो VVSCच्या मनामध्ये होता आणि भाऊनी करून दाखवलं.
भाऊनी सामन्याला स्वतःकडे खेचून आणलेला आहे, परंतु 2 चेंडू अजून बाकी आहेत. या 2 चेंडूंवरती 2 धावांची गरज आहे, तर निश्चितच कल्पेशला कमबॅक करणं गरजेचं आहे. पहा साई माऊली संघ आतापर्यंत या सामन्यामध्ये मजबूत पकड ठेवून राहिलेला होता, परंतु गोलंदाजी चुकी आणि भाऊची कमाली या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा चौका म्हणजेच विजयी चौकार येतोय भाऊच्या बॅटून. व्हीव्हीएससी संघ या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जर्सी कोणाला जाईल यावर